राज्यात कोरोनाचे 11 नवे रुग्ण आढळले आहेत। एकूण सक्रिय रुग्णसंख्या 35 वर पोहोचली आहे। कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढले। राज्यामध्ये कोरोनाची संख्या एकूण सक्रिय रुग्णसंख्या 35 वर पोहोचली आहे। मुंबईत सर्वाधिक 27 रुग्ण आहेत। नागरिकांना मास्क घालण्याच्या आणि हात धुण्याच्या सूचना करण्यात येत आहेत। कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे। राज्यात कोरोनाचे 11 नवे रुग्ण आढळलेत। एकूण सक्रिय रुग्णसंख्या 35 वर पोहोचली आहे। आपल्यासोबत डॉक्टर अविनाश भोंडवे फोन लाईन वरून जोडलेले आहेत। डॉक्टर, राज्यामध्ये कोरोनाचे 11 नवे रुग्ण आढळलेत। कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलंय। काय नागरिकांना तुम्ही आवाहन कराल? सर्वात प्रथम घाबरायचं काही कारण नाही। कोरोना संपला असं आपण समजायची गरज नव्हती। कोरोना हा त्याचे एक वेगवेगळ्या प्रकारचे उपप्रकार येतच राहणार आहेत। आता जो नव्याने JN1 हा जो उपप्रकार आहे हा कोरोनाच्या ओमायक्रॉनचा एक उपप्रकार आहे। हा अत्यंत वेगाने पसरतो, परंतु त्याच्यामुळे आपल्याला काही गंभीर धोके निर्माण होत नाहीत। म्हणजे न्यूमोनिया होणं किंवा काही हृदयावर परिणाम होणं अशा प्रकारचा त्रास होत नाही। सर्दी, खोकला, ताप अशा प्रकारे येऊन आपण जर विश्रांती घेतली, प्रॉपर औषधं घेतली तर आपण बरे होतो। आणि प्रतिबंधाचेही उपाय तेच आहेत की मास्क वापरणं, हात स्वच्छ धुणं आणि गर्दीमध्ये जाणं टाळणं। यामध्ये ज्यांना पूर्वी होऊन गेलाय अशा व्यक्तींना सुद्धा हा होऊ शकतो। ज्यांनी लस घेतली अशा लोकांनाही होऊ शकतो। त्याच्यामुळे आपण लस घेतली म्हणून आपण निर्धास्त राहू नये। आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्दी, खोकला, ताप झाल्यानंतर डॉक्टरांना दाखवून जर आवश्यक असेल तर त्याची चाचणी जरूर करून घ्यावी। कारण आता ही सर्दी, खोकला, तापाची आता थंडीमुळे साथ आहे आणि त्यामुळे अनेकांना हा त्रास झालेला आहे। काही जणांचे खोकला किंवा हे 15-15 दिवसही राहत आहेत, तर त्यांनी कोविडची टेस्ट जरूर करून घ्यावी। त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये। साधारणतः जे 70च्या वरचे वृद्ध लोक आहेत त्यांना आणि ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, क्षयरोग किंवा HIV अशा प्रकारचे आजार आहेत की ज्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे, अशांना मात्र जर झाला तर कदाचित गंभीर त्रास होऊ शकेल अशी शक्यता वाटते। आज तरी याचा मृत्यूदर अतिशय नगण्य आहे। त्याच्यामुळे यापासून घाबरण्याचं कारण नाही। आपण काळजी घेणं आवश्यक आहे। डॉक्टर, JN.1 हे व्हेरिएंट काय आहे? हा कोरोनाचा जो ओमायक्रॉनचा जो सब व्हेरिएंट, ओमायक्रॉन हा जो व्हेरिएंट होता की जो BA.2.286 याचाही परत उपप्रकार आहे। त्याच्यामध्ये साधारणतः म्युटेशन घडून आतला क्रम बदलतो आणि त्याप्रमाणे नवीन विषाणू तयार होतो। त्यामुळं हा कोरोनाचाच उपप्रकार आहे। सध्या त्याचेही रुग्ण आढळत आहेत, त्यामुळे आता इथे महाराष्ट्रामध्ये काही त्यासाठी कशा प्रकारची काळजी घ्यावी लागेल? काळजी म्हणजे हीच की हा कोरोनाच आहे, कोरोनाचाच उपप्रकार आहे। त्याच्यामुळं सर्वात प्रथम म्हणजे आपण मास्क वापरला पाहिजे, गर्दीत जाणं टाळलं पाहिजे, हात स्वच्छ धुतले पाहिजेत, नाकातोंडाला हात लावण्यापूर्वी किंवा जेवणापूर्वी हात सॅनिटायझरने किंवा साबण पाण्याने धुतले पाहिजेत। आणि जर आपल्याला सर्दी, खोकला, ताप अशी काही लक्षणं जाणवली तर डॉक्टर अंगावर काढू नका किंवा मनाने औषधं घेऊ नका। डॉक्टरांकडे जाऊन त्याचा इलाज करून घ्या आणि जर त्यांनी सांगितलं तर कोरोनाची टेस्ट जरूर करून घ्या। आणि जर पॉझिटिव्ह निघाला तरी घाबरण्याचं कारण नाही। यामध्ये रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता खूप कमी असणार आहे। म्हणजे आयसोलेशन आणि विश्रांती घेऊनच हा माणूस 7 ते 8 दिवसात ही व्यक्ती, हा रुग्ण बरा होऊ शकतो। धन्यवाद डॉक्टर, तुम्ही केलेल्या विश्लेषणासाठी, दिलेल्या माहितीसाठी।